महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार उद्या संध्याकाळी 5 वाजता शपथ घेणार आहेत. जय पवार, पार्थ पवार आणि नरेश अरोरांसोबत झालेल्या बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिला आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची विधिमंडळ बैठकही उद्या दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नरेश अरोरा हे सुनेत्रा पवार यांचा निरोप घेऊन मुंबईकडे रवाना झाले असून ते वरिष्ठ नेत्यांना याबाबतची माहिती देणार आहेत. उद्या दुपारी 2 वाजता होणाऱ्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात येणार आहे. यानंतर संध्याकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येते. दिनांक 28 जानेवारी रोजी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती इथं एका विमान अपघातामध्ये निधन झालं होतं. त्यामुळं अजित पवार यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उपमुख्यमंत्री पदासाठी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर आता या पदासाठी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडनं निवड करण्यात आली असल्याची माहिती समोर येते. उद्या दुपारी होणाऱ्या या बैठकीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मुंबईला बोलवण्यात आलं असल्याचं देखील माहिती समोर येते. या बैठकीनंतर महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पवार कुटुंबाकडे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपद राहावा अशी इच्छा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची असल्यानं सुनेत्रा पवारच येणाऱ्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. न्यूज टुडे 24